जुजवी मराठी तुम्हाला यायलाच हवं, ह्या भूमिकेशी सगळ्यांनी सहमती दर्शवली। आता प्रश्न असा आहे की त्यांनी ह्याही गोष्टीशी पूर्तता करायचं सांगितलेलं आहे की आम्ही आमच्या रिक्षा संघटनांचे काही कार्यालय आहेत त्या ठिकाणी मराठी शिकवणी घेऊ। शशांक रावांनी सांगितलं जवळजवळ आमचे काही गोरेगावचं एक आमचं कार्यालय त्या ठिकाणी 70 ते 80 एका वेळेस रिक्षा चालक बसू शकतील, टॅक्सी चालक बसू शकतील, आम्ही त्यांच्यासाठी ट्युशन्स घेऊ। काही लोकांनी सांगितलं आम्ही आमच्या कार्यालयामध्ये घेऊ, काही लोकांनी सांगितलं आम्ही हॉल त्यासाठी भाड्यानं घेऊ। म्हणजे हाजी अराफत शेख किंवा बाकीचे जे काही हे नेते मंडळी आलेले प्रत्येकाने प्रत्येकाची भूमिका स्पष्ट केली आणि भूमिका स्पष्ट करताना त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या रोजीरोटीवर कुठेही पाय आला नाही पाहिजे, रोजीरोटी कुठेही बंद झाली नाही पाहिजे आणि त्या पद्धतीची जर तुमची भूमिका असेल तर ते आम्हाला मान्य आहे। आणि आम्ही त्यांना सांगितलं की शेवटी हे राज्य शासन आहे, देशातलं प्रगत राज्य म्हणून परिचित आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत असताना रोजगार निर्मिती हे आमचा पहिलं उद्देश आहे आणि त्या माध्यमातून देशामध्ये रोजगार निर्मितीचं पहिलं राज्य करण्याचा आमचा मानस आहे। त्यामुळे ह्या कारणांमुळे तर आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणाचा रोजगार बुडणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ। परंतु शेवटी तुम्ही जर असं म्हणाल की नाही आम्ही महाराष्ट्रात राहू, व्यवसाय करू, आम्ही रिक्षा चालू, आम्ही टॅक्सी चालू, परंतु आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदीमध्येच बोलणार, मराठी बोलणार नाही, हे चालणार नाही। आणि जे माझी भूमिका आहे त्या भूमिकेशी ते स्पष्टपणे सहमत होते। त्यांनी मुदत मागितलेली आहे आणि मुदत मागत असताना सुद्धा त्यांनी जबाबदारी सुद्धा घेतलेली आहे की आम्ही साहित्य परिषद म्हणजे कोकण मराठी साहित्य परिषद यांनी सांगितलेलं आहे की आम्ही आमच्या 72 शाखांमध्ये मराठी शिकू। आमच्या मेहेंदळताईंनी सांगितलेलं आहे की आमच्या मुंबई मराठी साहित्य संघातर्फे आम्ही मराठी शिकू। त्यांचं सुद्धा ज्ञान जे आहे, त्यांची सुद्धा मदत जी आहे ती घेण्याची भूमिका ह्या सर्वांनी ठरवलेली आहे। मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त केलाय आणि त्यामुळे आमच्या भूमिकेशी, राज्य शासनाच्या भूमिकेशी सर्व रिक्षा टॅक्सी युनियनचे नेते तयार आहेत की आमच्या भूमिका जी योग्य